तर नवे बैल आणलेत, पहिले तर जुने आहेतच. यंदा सगळ्या शिड्याला सारख्याच काट्या केल्यात, सारखाच कलर लावायले, असं टकाटक दिसलं पाहिजे. गाडी भरली तर सारखेच चालले पाहिजे तिन्ही गाड्या. यंदा नाद करायचंच नाही, यंदा नादच करायचा नाही. आणि लोकांनी बघतच उभं राहिलं पाहिजे. गाड्या भरून निघल्या की बघतच उभं राहिलं पाहिजे. दुसरं हे होतं ना डबा डिचकी झालं का त्या पप्पाचं वेगळं होईल एक राहिली काठी. ते गव्हाचं पिठाचं घे लगेच करायचं, ह्याच्यामध्ये टाकायचं. ह्याच्यामध्ये घर टाक, हे डाळ काढून घेते. पोळ्या बी लागले सणाला. काय करतो डाळ त्या हे पाणी काढायचं, ह्याच्यात डाळ काढते टोपल्यात आणि लगेच ह्याच्यामध्ये घरटा चालू करायचं. लगेच बघण्यामध्ये आहे तसंच टेक्नॉलॉजी आहे. कसं आहे त्याच्यामध्ये नाही टाकलं. प्लेट सटकली की लॉजिकच नाही. प्लेट चटकन बस खाली, खाली बस, खाली बस. पटापटा करावं लागत असतं, तवा होत असतं. त्या बापाला आंघोळ केली काय बरं? पप्पा आंघोळ केली? पप्पा आंघोळ केली का? आंघोळ केली? आंघोळ नाही केली, काम बी नाही होत. आपल्याला हे करायचं घराला काय आनंद नांदतो घरी पप्पा थोडं मोठ्या ना. सिंग बैलाची टोकदार गणू भवानी तलवार. आनंद म्हणजे हे काय तो घरी ही जोडी बैलाची खिल्लारी. वाव भारी भारी. काय बैली म्हणजे जोडी बैलाची खिल्लारी. ए जोडी बैलाची खिलारी. आंघोळ करून घ्या आधी खिलारी. थांबून थांबून जीव दमून गेला. कशात त्यात अशी घटलेली डाळ टाका म्हणजे मग घट होत. देतो तू लसूण निकल. बर थोडस मदत करा काहीतरी. एकच काय एकच भाजी करायची असेल ना? एकच भाजी करायची, पण घ्या ना अजून टमाटर घ्या. टमाट्याची मस्तपैकी सोना बऱ्या. राहू द्या आता. काय झालं राहू द्या आता? होय का मग शर्ट घालून जाते का तिकडं कामाला? हां निघालं रसून निघला. कारण ते बुका पीठ मग मी आली लाईट काय इलायची आहे. बडीशेपीची पुडी, बडीशेपीची पुडी. दिवाळी काय भेटते का नाही, पोळ्याकडे गोड करून खावं. बस का बस की कोण खाणार एवढं? करायचं चांगल्या रगडा सुन बाई, चांगल्या रगडा ते पुरण. आव चला आंघोळ करून घ्या तुम्ही. बरं बरं या. चपात्या पटापटा करून घ्यायचं. घे चपात्या पटापटा. लवकर लवकर उरका. लवकर बनवायचं. 9 वाजता तर चपात्या का पोळ्या? पोळ्या जे खायचं पोळ्या करायचं. कधी बी आपल्याला खाऊ वाटलं की पोळ्या करायचं. ऐक की आता काय सणपिन काही येत नाही. एका गोष्टीवर करते पटा पडल्यावर पोते बांधायच्या टायमिंगला का मोडायच्या टायमाला. तेच ना मग मोडायच्या टायमिंग. लय हुशार आहेस. लय मी एवढं हुशार. ते म्हणतात ना पुरीचा देवा गुडघ्यात असते. गुडघ्यात
आहे का माझा आहे नसतोय कुणाचाच गुडघ्यात नसतो या चढविलं तर सगळं गुडघ्यात म्हणून उगाच काही बी म्हणून घ्यायचं नसतं. मी म्हणून नाही गेले रे सांगायचं. बस करा आठवून टाकायचं बस करा बस काय गुडघ्या हो बाजार मग वाशी आली ना झालं कुठे चापायचं दिदी पसरा काय काय ते बाजूचा उचला आणि बाहेर पडून पाणी पाजून आणलं तर कुठं वाजले भिंगे मला झालं का तुमच्या कुठे गेलं म्हशीला धुवायला गेले बघ त्यांना म्हणलं आंघोळ करा तर ते म्हैस धुवायला गेले आली आले का पुढे धर धर त्यांना धर 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 लावली का साबण दिला गेले का माशा आणायच्या का त्या साबणी अजून दुसऱ्या दाबा आणायच्या भेटले ना काल होत्या तिथंच लय मोठ्या साबणी पण म्हणलं उगं नमुना घ्यावा म्हणून आणल्या होता ना उलसात साखर पोटी खाली पातळ झाले गोड झाले का बनवले की पहिली पोळी तुला मॅडम दिदू तुला पोळ्या शिकायच्या म्हणलीस ना मग बाय काय लवडायच पोळ्या शिकायची म्हणलीस म्हणून पोळ्या करायला लागल्या आव पोळ्या शिकायची म्हणलीस ना पोळ्या लय गडपीट झाली बघ भरभरात लांबच ना पोळी काय चपात्यावाने होत्यात काय की एक बी पोळी धड झाली पोळ्या करायच्या म्हणली या खुशालच आणि आता म्हणाली नग म्हणजे मला करायला लावायचा होता स्वयंपाक काय माहिती तिला होय का दिदे 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 आव तुला मला पोळ्या करायला लावायच्या होत्या का मला काही येत नव्हते होय पोळ्या काही करतोच आता आणि काय आता दिदे मला नाही बाय पडत आव मला येत होत्या ना ग पोळ्या तुला करायच्या म्हणलीस म्हणून मी हे केलं रडा नाही तर भाकरी कालून बदा बदा मागत नसतं होय झालं काय मला येत होती पोळ्या आणि काय बाय अवघड आहे गे मला आधीच म्हणली अशी तेवढा राडा करीत बसली नसते गे मी एवढं मोठा हुंडात पिंडात तिंबून मला बसली मी बी काय नाही 2-4 पोळ्या करणार आहे 2 तुझ्या बापा पुरत्या 2 माझ्या पुरत्या बाकीच्या बसणार चपात्या करीत मला चपातीच खाऊ घालते मोठा मोठा हुंडा घालून बनवते पोळ्या फुगली बघ पोळी फुगली फुगली कशी फुगली बघ पोळी बाय 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 दिदे तिला दाखवायची फुगली म्हणून दिदे दिदे फुगली फुगली पोळी फुगली बघ 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 नाही फुगत ही का बघ फुगली बघ पुढे गेली बघ फुगली बघ इकडे नसती फुगत फुगली ना बाई झालं का कशी झाली आमटी त्याला आता झाकून ठेवायचं आता त्यांना झाकायला ही प्लेट झाका ही प्लेट झाका एकदम भातावर भातावर झाकायची ती भातावर भात कोणचा आहे त्याला पप्पाकडे घ्या पप्पाला आधी विचारू कसं झालंय म्हणून खायला हे उघडत राहिलं इथं ए संगीत तिथं लक्ष ठेवू की प्लेट तिथं प्लेट चला खाऊन दाखवा कसा आहे तर मला पटकन पोळ्या केलेल्या
सुनबाई तुम्हाला केव्हा जेवायचंय जेवले केव्हा खालीस पोळी लय भूक लागली म्हणून गपचूपच पोळी खाल्ली तू हा? खाल्ली का केव्हा खाल्लीस तुला दमच निघायला नव्हता हा बरं 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 पोळ्या खावायच्या म्हणून मग पोळ्या करल्या हा रिमोट धर. छान आहे, छान. आमटी का चांगली झाली का किती रे काय त्या टीव्हीच्याच महाग लागत की भाकर खाताना तरी सुखाने खाली बघून भाकर खात जावं लागत वरी मुंडक होतं या टीव्ही बघताना माणूस जास्त चावतो, बारीक घास होतो. असं होतं काय खा मग आता काय करावं